नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे जगदंबाच्या मनामध्ये थोडासा का होईना संशय येतोय की जसंच मी त्याला मिठी मारली तसं मला कैलासात जाण्याची का अनुभूती आली. मीनवाईल महादेव त्यांचा पूर्ण हे सगळं कोणी केलं त्याबद्दल त्यांना थोडंसं डाऊट येणार आहे. इकडे महिषासुर पुन्हा प्रयत्न करणार आहे की शिवाला मारावं आणि इकडे गंगाई थोड्याशा चिडणार आहे जगदंबाचं हे वेगळं रूप बघून. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे पहिले तुळजाईची पूजा करून जगदंबा जेवणाचं ताट वाढायला जात असते तेव्हा तिला राहून राहून कसं तिने शिवाला मिठी मारली हे सगळं आठवतं आणि तो जसंच मिठी मारली तशीच ती कैलासामध्ये पोचली हे सगळं आठवून ती थोडी आश्चर्यचकित होते की नेहमी जेव्हाही मी शिवाच्या जवळ जाते ना तेव्हा मला वेगळीच अनुभूती होते. नेमकं हे काय आहे आणि मला त्याच्या बाबतीत काय वाटतंय मला तेच समजत नाही आहे. ती तिचं काम सुद्धा करत असते आणि एकीकडे तिच्या मनामध्ये हे विचार सुरू असतात. दुसरीकडे देव इकडे म्हणत असतात की आता तरी महादेव तुम्ही खुश आहात ना, तुमचा राग कमी झाला ना. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हो शिवाला आता बरं वाटते. म्हणजे खरं म्हटलं तर शिवा ठीक झाला म्हणजे महादेवांचा अंश वाचला आणि तसंही तुमचा राग तर क्षणिक असतो ना. तेव्हा ते म्हणतात हो माझा राग क्षणिक असतो पण जगदंबाला वाचवण्यासाठी मी तिथे शिवाला पाठवलं आहे माझ्या अंशरूपामध्ये, पण त्याच्यावरती संकटे येत आहेत आणि हे संकट त्याच्या बाबतीत कोणी निर्माण केलं अशी एकच व्यक्ती आहे. तेव्हा ते विचारतात कोण व्यक्ती, नेमका तुमचा उद्देश कोणाकडे आहे. तेव्हा ते म्हणतात ती एकच व्यक्ती असू शकते ज्यावरती मला डाऊट आला आहे. दुसरीकडे ती व्यक्ती अजून कोणी नाही तर दैत्यगुरु शुक्राचार्य असतात. इकडे महिषासूर खूप चिडलेला असतो तेव्हा तो म्हणतो एवढा मोठा कटकारस्थान केलं आणि तरी सुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळेला मी कोणाला सोडणार नाही. मला हे सगळं आता माझ्या तावडीत पाहिजे आहे. दुसरीकडे जगदंबा इकडे ताट वाढण्याचं काम करत असते तेवढ्यात तिथे गंगाई येतात आणि विचारतात काय ग हे सगळं काय चाललं आहे. तेव्हा ती म्हणते मी शिवासाठी जेवणाचं ताट बनवते. तेव्हा त्या म्हणतात काय ग त्याचे तर आई वडील आहेत ना मग तुला त्याच्यासाठी जेवण घ्यायची काय गरज आहे. तेव्हा ती म्हणते त्याचे आई वडील तर आहे पण तो त्यांच्या आई वडिलांच्या बरोबर राहत नाही. मला नाही वाटत त्याच्या आई वडिलांना त्याच्याशी फारसं काही घेणं देणं आहे आणि तो आता एवढ्या मोठ्या अपघातातून बाहेर आला त्याला व्यवस्थित आणि सकस आहार तर भेटायला पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते हो पण असा मुलगा जो आई वडिलांच्या बरोबर राहत नाही अशा मुलाबरोबर मैत्री ठेवलेली चांगली नसते आणि मला नाही वाटत तुला हे सगळं करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते आई तुळजाईने आपल्याला शिकवलं आहे ना जो कधी संकटामध्ये असेल त्याची आपल्याला मदत करायला पाहिजे आणि शिवा आता एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आला आहे म्हणून मला असं वाटते त्याच्यासाठी हे सगळं तर करायलाच पाहिजे ना आणि तसंही तो माझा चांगला मित्र आहे ना. तेव्हा ते म्हणतात काय मित्र मित्र लावला आहे हे सगळं मला काही पटत नाही. तेव्हा ती म्हणते आई मी आता पहिले जेवण देऊन येते नंतर आपण बाकीचं बोलूया. जगदंबा गंगाईला काही न बोलता तिथून निघून जाते. तेव्हा गंगाई म्हणायला लागतात आता हे खूप झालं आता मला ह्याचं काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. दुसरीकडे महिषासूर म्हणतो आता मी काय अडत नाही मी शांतपणे सगळ्या गोष्टी नीट करून टाकेल. तो त्याची अंगठी घेतो आणि तिथे असं गोल एक सर्कल बनवायला सुरुवात करतो. ते सर्कल जसंच बनतं तसंच इकडं महिपती स्वतःच्या विचारामध्ये असतो. तेवढ्यात तिथे मनू आणि नभाजी येतात आणि विचारतात काय असणार रे सगळं ठीक आहे ना. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की हे सगळं काय आहे. तेव्हा मनू विचारते हे काय अघटित घडत आहे याचा काय अर्थ आहे असणार रे सांगा की. तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो साक्षात महिषासूर येत आहे आणि त्यांच्याच येण्याचा हा आमंत्रण योग आहे. इकडे तेवढ्यात जगदंबा घराच्या बाहेर आलेली असते. महिषासूर खूप खुश होतो आणि पुढे सरसावायला लागलेला असतो. महिपती खूप खुश असतो की महिषासूर फायनली इकडे येणार आहे. तेवढ्यात जगदंबा तिथे येत असते. ती मंदिराच्या जवळ येते. तेवढ्यात महिषासूर इकडे पुढे सरसावत असतो आणि ते बघता मागून आवाज येतो महिषासुरा थांब इथेच. तेवढ्यात जगदंबा तिथे येते आणि म्हणायला लागते तुम्ही काय बघत होता. तेव्हा मनू म्हणायला लागते काय नाही. तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे तुम्ही काय बघत होता. तेव्हा महिपतीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. दुसरीकडे इकडे महिषासूर विचारतो काय झालं.
दैत्यगुरु, तुम्ही आम्हाला असं का थांबवलं? आत्ता मी गेलो असतो आणि त्या शिवाचा जीव घेतला असता. तो असा आत्ता तसाही दुर्बळ आहे, त्याला मारणं आणि तो शक्तिहीन असताना त्याला मारणं खूप सोपं होऊन जाईल. तेव्हा ते म्हणतात, नाही, तुला समजत का नाही आहे? ऑलरेडी आपण जेव्हा हे सगळं सुरू केलं होतं तेव्हा प्रलय आला होता आणि जर आपण आता याच्यामध्ये अजून पुढे गेलो ना तर महादेवांना या सगळ्या गोष्टी कळू शकतात आणि महादेव किती कोपित आहेत हे तुला सुद्धा माहिती आहे ना. जर त्यांना हे कळलं तर आपलं सगळं काही बर्बाद होऊ शकतो आणि तू जे विचार करतोय ना ते तुला काहीच मिळणार नाही, कारण की किती काही झालं ना तरी शिवा महादेवांचा अंश आहे, आपण त्याला पूर्णपणे मारू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, असं कसं? आपण जर त्याला मारलं तर दैत्यगुरु, विचार करा, आपल्याला त्रिलोकावरती राज्य करता येईल, सगळं काही आपल्या मुठीमध्ये येईल, मग तुम्ही का घाबरता? मला तिथे जाऊ द्या आणि शिवाचा अंत करू द्या. तेव्हा ते म्हणतात, नाही महिषासुरा, एवढंही तू खेळू शकत नाही, आपल्या हातात सगळ्याच गोष्टी नाही आहे आणि उगाच एखाद्या गोष्टीचा जर तू लालच करायला जाशील ना तर तुझ्या हातामध्ये काहीच राहणार नाही, हे आठवण ठेव. म्हणून सांगतोय, आता सावध हो, नाहीतर सगळं गमावून बसशील. तेव्हा ते तिथून रागारागात निघून जातात. तेव्हा महिषासूर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो पण दैत्यगुरु काही थांबत नाही. तेव्हा सम्रागिनी म्हणायला लागते, दैत्यगुरु, तुम्हाला इथे हे सगळं जे दैत्यगुरु वागले ते असं विचित्र वाटलं नाही का? म्हणजे ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला ते कळू देत नाही आहे, असं तुम्हाला जाणवलं नाही का? तेव्हा ते म्हणतो, हो, मलाही तेच जाणवलं आहे, पण असं काय आहे जे दैत्यगुरु आपल्यापासून लपवत आहेत? म्हणून तो सुद्धा थोडा चिडून गेलेला असतो. दुसरीकडे महिपती विचारतो, तुला काय वाटतंय, आम्ही काय बघत होतो? तेव्हा ते म्हणते, बरोबर आहे, मी तुम्हाला म्हणजे तुला नाही बोलत, या मनुबाई आणि नभाजी काकांना बोलते. मला तर एक समजत नाही, तुमचा मुलगा एवढा आजारी असताना तुम्ही मंदिरामध्ये काय करताय? तुम्हाला तुमच्या मुलाची काही काळजी आहे का? तेव्हा ती म्हणते, तुला काय बोलायचं आहे? आम्ही कालपासून शिवाला काही भेटलोच नाही. तेव्हा ती म्हणते, तुमचा मुलगा आता मृत्यूच्या दारातून वापस आला आहे आणि तुम्हाला त्याची जाण सुद्धा नाही आहे. इथे मुलाला शोधत आले होते ना, जेव्हापासून तुम्हाला मुलगा मिळाला आहे तेव्हापासून तुम्ही त्याच्यावरती प्रेम करताना तर मला कधीच दिसले नाही. तेव्हा ती म्हणते, तू असं का बोलते ग? आमच्या मुलावरती खूप प्रेम आहे, पण तो आमच्या बरोबर राहत नाही, त्यात आमचा काय दोष आहे? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला काय वाटतं का तुमचा मुलगा आजारी आहे आणि मी त्याच्यासाठी जेवण घेऊन जात आहे, पण तुम्हाला त्याची बिलकुल पर्वा नाही ना? तेव्हा ती म्हणते, असं कसं? मी आहे ना, मला सुद्धा तुझ्या बरोबर घेऊन चल, मला माझ्या मुलाची खूप काळजी आहे. आता जोपर्यंत मी शिवाला बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांती भेटणार नाही. त्या दोघी लगेच तातडीने तिथून निघून जात असतात. तेवढ्यात नभाजी म्हणायला लागतो, चला नरेश, तुम्ही सुद्धा येताय ना? तेव्हा तो म्हणतो, हो, यायला तर लागेल, कारण की मला सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. पण अचानक इकडे महिषासूर येता येता का थांबला या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला भेटायला पाहिजे. दुसरीकडे इकडे दैत्यगुरु इकडे पुढे जात असतात. तेव्हा ते म्हणतात, हा मला पुन्हा ते यज्ञ करायला लावत होता, मूर्ख आहे का महिषासूर? जर हे सगळं महादेवांना कळलं ना तर माझी तर पुरती वाट लागेल. तेवढ्यात त्यांना कैलासामध्ये आल्याचा भास होतो आणि ते कैलासामध्ये पोचतात. ते सगळ्या देवांना बघतात आणि नतमस्तक होतात. तेव्हा महादेव म्हणायला लागतात, हे सगळं काय आहे? मला वाटलं तर तुम्ही हे सगळं करणार. तो अक्षरशः घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे इकडे हे तिघं बसलेले असतात. तेवढ्यात तिथे मनू येते आणि म्हणायला लागते, काय रे शिवा, तुला काय झालं? घरी का आला नाही बाळा? मला तुझी किती काळजी वाटत होती ना? तेव्हा तो म्हणतो, अय्यो अम्मा, मला तुला काळजीमध्ये टाकायचं नव्हतं ना, त्याच्याचमुळे मी काही तिकडे आलो नाही. तेव्हा ती म्हणते, कधीही आईला मुलांची काळजी वाटणार नाही का रे? आईला कधी मुलांचा त्रास होत नाही. हे सगळं बघितल्यानंतर लगेच इकडे महिपती विचारला लागतो, काय रे शिवा, अचानक तुझ्या बाबतीत हे सगळं कसं घडलं? कोणी घडवलं? तुला काही माहिती आहे का? तेव्हा तो म्हणतो, मला कोणीतरी मागून धक्का दिला आणि जेव्हा धक्का दिला ना तेव्हा तुला माहिती आहे का कोणी हे सगळं केलं? तेव्हा तो म्हणतो, मी तर तिथे नव्हतोच, तू असं माझ्यावरती का आळ टाकतो? तेव्हा तो म्हणतो, अरे मी कुठे तुझ्यावरती आळ टाकला? मला असा भास झाला असं वाटते का तिथे तू होता आणि तुझ्या बरोबर अजून एक व्यक्ती सुद्धा होती. हे ऐकल्यानंतर नभाजीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, काय रे, तू माझ्या मदतीला आला नाही? तेव्हा लगेच इकडे जगदंबा विचारते, काय रे, तू बघितलं होतं तिथे
शिवा त्या वेलींमध्ये फसला आहे तरी सुद्धा तू त्याला वाचवायला का गेला नाही? नेमकं हे प्रकरण काय आहे मला महिपती समजायला पाहिजे. दुसरीकडे दैत्यगुरु इकडे क्षमा मागत असतात तेव्हा ते म्हणतात तुम्ही गेल्या वेळेला मला शासन केलंय महादेव, मी असं कसं काय करू शकतो? आणि तुमचा अंश आहे ते म्हणजे शिवा, त्याच्यावरती मी कसा काय प्रहार करू शकतो? तेव्हा ते म्हणतात तूने केलं आहे, तू एवढ्या मोठ्या थराला कसं काय जाऊ शकतो? तेव्हा ते म्हणतात मला एक सांगा, तुम्ही माझ्याहून मोठ्या शक्तीला कसं काय हरू शकता आणि तुम्ही माझ्या अंशरूपावरती कसं काय वार करू शकता? नेमकं हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं? महिषासुराच्याच ना? तेव्हा तो म्हणतो नाही, त्याच्याहून एक मोठी शक्ती आहे. तेव्हा ते विचारतात कोणती मोठी शक्ती ज्यामुळे तुम्हाला एवढ्या मोठ्या पाऊल उचलायला लागलं? तेव्हा तो थोडा घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे शिवाचे प्रश्न आणि जगदंबाचा जाब बघता महिपती म्हणायला लागतो मी तिथे गेलो होतो, पण जेव्हा मी तिथे गेलो ना तेव्हा त्या वेलींनी माझ्यावरती हल्ला केला आणि मग मी धावत धावत गावामध्ये आलो कुऱ्हाड आणायला. तेव्हा लगेच नंदलाल काका म्हणतात मग तुला गावामध्ये कुऱ्हाड मिळाली नाही की तुला कोणी मदत केली नाही? नेमकं काय हे सांगतो का? तेव्हा त्याच्या तोंडामधून शब्दच निघत नसतात. जगदंबा ही त्याच्याकडे खूप रागाने बघायला लागलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे जगदंबा घरी येते तेव्हा गंगाई म्हणायला लागतात आता उद्या तुझा तिळाचा कार्यक्रम आहे आणि आता मी जे सांगेल ना ते तुला करायलाच लागेल. यावेळेला तुझी मर्जी काही चालणार नाही. हे ऐकल्यानंतर लगेच जगदंबा तुळजाईच्या समोर बसते आणि म्हणायला लागते जोपर्यंत तू आता मला संकेत देत नाही ना तोपर्यंत मी इथून उठून कुठेच जाणार नाही. आता मला तुझ्याकडून संकेत हवा आहे म्हणजे आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच तुळजाई जगदंबाला लग्नाबद्दल काही संकेत देईल की नाही? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.